सांगली प्रॉपर ईश्वरपूर मध्ये का तिथनं जवळ आपलं हे बाबा ठीक आहे. हे मला एक कळत नाही, आम्ही त्याच्याशी बोलतो हे काय ते टेप करायला नाही बोलत, खासगी अवघडच आहे बाबा. हा राईट बरोबर आहे. रेटरे धरण का वारणार रेटरे ते शाळेपासून एक 4-5 किलोमीटर ते 32 शिराळा. किती लागते तिथे? दोघांची वय सारखीच आहे, 8 महिन्याचा एकाच वर्ष. तुझा किती वर्षाचा? 5 वर्ष. 4.5 नंतर इंटर्नशिप साठी एक हॉस्टेल आहे का? ह्याच्यात मुली किती असतात रूम मध्ये? 4 सीटर आहे माझं, तसं आपलं होणार असतं. पण 4 सीटरला अटॅच बाथरूम हो का? नाही अटॅच. असं शॉवर एरिया, टॉयलेट आणि वॉश बेसिन असं 3 वेगवेगळे काय एकत्र? नाही अटॅच. एक जण आतमध्ये गेल्यानंतर त्या आतमध्ये सगळ्या ह्या 3 गोष्टी म्हणजे तोपर्यंत हे काय करतो आता हॉस्टेल बांधत असताना मुलांची मुलींची शॉवर एरिया वेगळा ठेवायचा, टॉयलेट वेगळं ठेवायचं, मध्ये वॉश बेसिन ठेवायचं. त्याच्या ऍट ए टाइम 3 मुली किंवा मुलं ब्रश करतं, कोण आंघोळ करतं, कोण टॉयलेटला जातात. इकडचा तो जेमचा जुना एरिया आहे ना, त्याच्यामुळे पहिली त्यांची ती सिस्टीम आहे. हा ते बरोबर आहे, तसंच जुनं फार. ते आता नवीन जे इकडे त्यांचं जे झालंय ॲग्रीचं, तिथे त्यांना ते केलेलं आहे, वॉशरूम सेपरेट आणि बाथरूम सेपरेट केले त्यांना. तुला ह्याला सहकारी मुली म्हणून कुठल्या भागात आहे? हिंगोलीची आहे काय, एक पालीची आहे आणि बुलढाणा. पाली रायगड पाली आणि तिसरे एक बुलढाणाची. 4च आहे ना? हा 4 जण. बुलढाणा, पाली, तू आणि हिंगोली. बुलढाणा म्हणजे प्रॉपर बुलढाणा? हा प्रॉपर. जाऊन पण तिकडे सगळं अर्ध लक्ष इकडच म्हणल्यासारखं. आज वर्ष होत आलंय तरी काहीच नाही याच्यामध्ये. पाहिजे तसा रिस्पॉन्स दादा आम्हाला कुठूनच भेटत नाही ना. तसं नाही बा, त्यावेळेस एखादी मॅटर कोर्टात पुढे चालते तर तुमच्या पद्धती त्या सगळ्या गोष्टी करतात. काही गोष्टी अशा आहेत दादा, सांगायचा वेळोवेळी प्रयत्न केला जवळपास आतापर्यंत. तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवतो, हे आताच पे आहे एकदम पोटतिडकीनं तळमळीनं मी सगळं पुरवलं. कमीत कमी माझे 8 ते 10 कॉल लँडलाईनला तुम्ही भरला, माझा एकही निरोप तुमच्याकडे गेला नाही का आला तुम्हीच? राजेश देशमुख हा बीडमध्ये अतिशय चांगला काम करणारा व्यक्ती, सगळ्या बीडकरांना नाही म्हणतो. त्यांनी त्याच्यानंतर पुन्हा उत्तम मी बोललो तसा तो अतिशय चांगले अधिकारी त्याच्यामध्ये गणले जातात सगळ्यात मंदिरात. आता ह्या गोष्टी ते वगैरे त्यांना पुढे घालतात, परंतु कामावर घातलं तर लगेच त्याचा प्रभाव त्यामध्ये चॅनलवाल्याकडे जात नाही, कोणाकडे जात नाही. माझं काम आत्ता येईल. मी त्यावेळेस दारूला म्हणजे सगळं आत्ता माझी बीडला झालं, माझ्या गावची झाली, दारूची झाली. मला प्रकाश म्हणलं की आज असा असा दिवस आहे, पण मी म्हणलं त्याला कारण मी हे डॉक्टर तिकडे सोडून बीडला. त्यांना म्हणलं चला आपण जाऊ. मी त्यांना कुणालाच सांगितलं, तुलाही माहिती नसेल. मी गाडीत बसलोच, ते म्हणलं हेलिपॅडवर नाही का म्हणजे मस्त वगैरे. आम्ही तिला नावाबाई माझ्याजवळ होतं, आम्ही ते घेतलं. रमेशलाही माहित नाही, रमेशच्या नावाने जेवण एकत्र केलं, त्यालाही माहित नाही कुणालाच. मी गाडी बसल्यावर इकडे जायचं. त्याच्यावर सांगायचं तात्पर्य की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्याचा फार काही कुठं प्रोपगंडा न करता ज्या गोष्टी कुठं सांगायला पाहिजे तिथं आम्ही सांगतो. परंतु ज्यांच्या घरात किती घटना घडते त्या व्यक्तीला असं वाटतं की रोज आपल्याला काही ना काही अपडेट झाले पाहिजे. कुठं काय वेगळं, कुठं काय झालं, कुठे काय चौकशी ज्यावेळेस होते
त्यावेळेस आम्ही जरी प्रशासनामध्ये असतो तर चौकशी अधिकारी रोजच्या रोज आम्हाला काही सांगितलं तर काम करत असतो त्याची काही एकंदरीत आहे. आमची अपेक्षा ती दादा की आमची अपेक्षा तीच आहे की काहीतरी प्रशासनामार्फत ह्या गोष्टीवर थोडं पण दादा लक्ष देऊन आता थोड्या एक ह्या वर्ष गोष्टी व्हायला झालं ना पाहिजेत. हेच आमची बघा. अपेक्षा आहे. असं पण नाही की आता 1 महिना झाले म्हणून की आम्ही दररोजच काहीतरी अपडेट मागतोय. आता वर्ष झालं ना, आम्ही कसं आम्ही आता किती दिवस सहन करायचं हे. जर तुझ्या जगात तू जरी पोलीस ऑफिसर असेल तर तुला करू शकतो. त्याच्यामध्ये असं तुम्ही पोलीस ऑफिसर महाराष्ट्राच्या दृष्टीने इतकी महत्वाची केम झालेली आहे. त्याच्यावर जो काम करतोय तो पुढचा विचार करू बाबा आपल्याकडनं कुठलं चूक होऊ नये म्हणून इतकं बारकाईने बघतात. कारण उद्या कुठल्याही गोष्टी झाल्या तर त्याचा पुढं पोर्टात गेली तोच बघणार यांनी त्याची चौकशी केली काय सांगितलं की काही सेंटर्समध्ये रात्री 12 वाजेपर्यंत सुप्रीम कोर्ट चालू ठेवणार असं त्यांनी काल तर परवाच स्टेटमेंट प्रमुख असते ह्याच्या आधी गवई साहेब होते की जे काही झालंय लोकांना त्याच्यानं आज खूप असं झालं. मी आज सकाळपासून फक्त आता थांबलोय, मला बोलायचंय तुम्हाला म्हणून की दुसरा पण विषय काय आहे. यांनी यांची बी टीम सगळी सक्रिय आहे आता. त्यांच्याकडं खूप मोठा पैसा आहे. 1 करोड रुपये रोज कमवायचे आणि 1 लाखाची समाजसेवा करायची असं यांचा पॅटर्न आहे. आणि तो पॅटर्न 1 लाखाचं हे केलं, लग्नाला दिले, त्याला दिले आणि त्याच्या नावाखाली खूप चुकीच्या गोष्टी चाललेल्या. पण आम्हाला काय वाटतंय, काही लोक काय म्हणतात तरी राजकारण करायचं. चालूचे सरपंच होते संतोष अण्णा. मी अजून ग्रामपंचायत म्हणजे हद्दीमध्ये सुद्धा आम्ही पाय नाही ठेवला. आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आम्हाला बिलकुल काय नाही पाहिजे. आम्हाला पाहिजे त्यावेळेस साहेबांना माहिती आहे तुमच्याकडे संतोष अण्णा आले होते. तुम्ही इथल्या कब्रस्थानचा फंड तुम्ही दिलेला आहे. त्याचं मागच्या वर्षी काम झालं. ते त्यांच्याकडे पण गेले होते. हा नाही पाहिजे. आणि त्रास इतका होतोय माझ्याबरोबर इतकं शेड्यूल केलं. मी फक्त ते विषय त्यावेळेस आणले असते तर आपलं जे फोकस आहे तो बाजूला जाऊन ते तिसरीकडेच विषय सगळा गेला असता. आता जे दादाला जे केलं ना ते अपघाताचा विषय ते त्यांनीच सांगितलं की आम्ही धनंजय भैयाकडे गेलतो, एवढ्या कोटीची ऑफर दिली, ती गाडीत बसायचं होतं. मी म्हणलं हे माझ्या ह्याच्यातले विषयच नाही, तुम्ही ह्याच्यानंतर माझ्याकडे बसू नका. आणि इथे येणार आहे आता ह्याच्यात कोण आलेला आहे आपली अपडेट घ्यायला हे माहित नाही ना आपल्याला. इथं कोणी फोटो काढला ते म्हणलं मी नातेवाईकच आहे किंवा मी असंच आहे तसंच आहे, असं झालं होतं आमचं. मी म्हणलं अजिबात कसल्या गोष्टीत पडणार नाही, गाव पण पडणार नाही, कुटुंब पण पडणार नाही आणि मी तर नाहीच.